वेलकम स्टुडंट. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स. तर प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं व्हॉट इज मीन बाय क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन मीन्स इक्वेशन इन वन व्हेरिएबल विथ डिग्री 2. असं इक्वेशन ज्यामध्ये एकच व्हेरिएबल आहे आणि ज्याची डिग्री 2 आहे, म्हणजेच हायेस्ट जो इंडेक्स आहे व्हेरिएबलचा तो 2 आहे, तर त्या इक्वेशनला म्हणायचं क्वाड्रॅटिक इक्वेशन. जसं क्लास 9मध्ये आपण क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल शिकलं होतं. आता या क्वाड्रॅटिक इक्वेशन जसं कन्सिडर अ क्वाड्रॅटिक इक्वेशन, एक क्वाड्रॅटिक इक्वेशन कन्सिडर करू आपण. त्याचा जनरल फॉर्म ax² + bx + c = 0. इट कंटेन 3 टर्म्स, ज्यामध्ये 3 टर्म्स दिसायल्यात तुम्हाला. ax² ज्यामध्ये x चा स्क्वेअर आहे, ही एक क्वाड्रॅटिक टर्म ज्याला म्हणतात वर्गपद. त्यानंतर bx ज्यामध्ये x चा पॉवर 1 आहे, ही आहे लिनियर टर्म. आणि c मीन्स कॉन्स्टंट टर्म ज्यामध्ये व्हेरिएबलचा पॉवर 0 असतो. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन एक्सच्या कोणत्या तरी व्हॅल्यूला सॅटिस्फाय होते. सॅटिस्फाय होणे म्हणजे काय, समीकरणाचे समाधान म्हणजे काय, तर व्हेन वी पुट द व्हॅल्यू ऑफ एक्स सच और एनी व्हॅल्यू ऑफ एक्स इन LHS अँड LHS बिकम इक्वल टू RHS, देन वी सेट दॅट इक्वेशन गेट सॅटिस्फाय. म्हणजे इक्वेशनचं समाधान झालं आणि त्या व्हॅल्यूला, एक्सच्या त्या व्हॅल्यूला या इक्वेशनचं म्हणतात सोल्युशन. थोडंसं प्रिव्हियस नॉलेज बघू आपण. इफ p of x is equal to ax² + bx + c ax² + bx + c is any polynomial. हा एक पॉलिनॉमियल आहे. पॉलिनॉमियल विथ डिग्री 2 मीन्स इट इज अ क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. आपण शिकलो होतो की इफ x = a, एक्सची कोणती तरी एक व्हॅल्यू घेतली a अँड या x = a साठी, x = a म्हणजेच पॉलिनॉमियलमध्ये x या ठिकाणी आपण a ठेवलं किंवा कोणताही दुसरा एखादा व्हेरिएबल असेल. दुसरा घेऊ आपण. फॉर एक्झाम्पल x = m. इफ p of m is equal to 0, म्हणजे पॉलिनॉमियलची व्हॅल्यू फॉर x = m जर 0 असेल तर या mला म्हणतात, m इज कॉल्ड ॲज 0 ऑफ पॉलिनॉमियल. या पॉलिनॉमियलचा हा असतो 0 आणि x मायनस ती व्हॅल्यू x - m इज फॅक्टर ऑफ पॉलिनॉमियल. पॉलिनॉमियलचे फॅक्टर शोधताना आपण ही गोष्ट यूज केली होती. थोडंसं किचकट वाटत असेल तर सोडून द्या, आपल्याला त्याचं कामही नाही, फक्त समजण्यासाठी मी घेतलं. ठीक आहे. व्हॉट इज मीन बाय देन रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. जसं पॉलिनॉमियलचा 0 असतो तसं क्वाड्रॅटिक इक्वेशनचा सुद्धा 0 असतो. झिरोज ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन किंवा रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, किंवा आपण मागच्या चॅप्टरमध्ये लिनियर इक्वेशन सॉल्व केले तर लिनियर इक्वेशनचे सोल्युशन काढायचो. तर लिनियर इक्वेशनचं सोल्युशन, त्याला सोल्युशन म्हटलं होतं. तर क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या सोल्युशनला म्हणायचं रूट्स. क्वाड्रॅटिक इक्वेशनला एकपेक्षा जास्त रूट्स असतात. लिनियर इक्वेशन, सायमल्टेनियस इक्वेशन आपण सॉल्व केले ज्यामध्ये प्रत्येक इक्वेशनचं युनिक सोल्युशन असायचं. एक एक्सची व्हॅल्यू, एक वायची व्हॅल्यू, ज्या व्हॅल्यूज दोन्ही इक्वेशनला सॅटिस्फाय करतात, ते झालं त्या इक्वेशनचं सोल्युशन. पण इथे क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये व्हॅरिएबल एकच आहे आणि त्या एका व्हॅरिएबलच्या एकपेक्षा जास्त व्हॅल्यू असू शकतात ज्या इक्वेशनला सॅटिस्फाय करतात, आणि म्हणून मी इथं लिहिलं रूट्स. त्या व्हॅल्यूजला म्हणायचं रूट्स. व्हॅल्यूज ऑफ व्हेरिएबल which satisfy
गिवन इक्वेशन आर कॉल्ड, अशा व्हॅल्यूजला म्हणतात रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. याला म्हणतात क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट. ज्या व्हॅल्यूजमुळे इक्वेशन सॅटिस्फाय होते, मीन्स LHS बिकम इक्वल टू RHS. काही एक्झाम्पल पाहूया आपण. रूट्सबद्दल आपल्याला अजून काही ॲडव्हान्स शिकायचं आहे पुढं चॅप्टरमध्ये, तेव्हा अजून डिटेलमध्ये घेऊ. सध्या आपल्याला जेवढ्या गोष्टीचं काम आहे तेवढं बघूया. फॉर एक्झाम्पल पहा, आता आपल्याला प्रॅक्टिस सेटमध्ये थर्ड क्वेश्चन जो दिलेला आहे त्या टाईपचं एक एक्झाम्पल घेणार मी अगोदर. फॉर एक्झाम्पल नंबर फर्स्ट, राईट द गिवन इक्वेशन इन स्टँडर्ड फॉर्म and write values of A, B and C. दिलेलं इक्वेशन स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहिणे आणि नंतर मग त्याचं कंपॅरिझन स्टँडर्ड फॉर्मसोबत करून ABCच्या व्हॅल्यू काढणे. खूप सिंपल 1 मार्कचं उदाहरण आणि याचंही काम समोर पडणार आहे. फॉर्म्युला मेथडनं इक्वेशन सॉल्व करताना वगैरे. फॉर एक्झाम्पल एक इक्वेशन घेतलं मी, P इन ब्रॅकेट P+3 इक्वल टू 7. अगोदर आपल्याला हे इक्वेशन स्टँडर्ड फॉर्ममध्ये मांडायचं, म्हणजे या फॉर्ममध्ये मांडायचं. पहिले क्वाड्रॅटिक टर्म, नंतर लिनियर, नंतर कॉन्स्टंट, राईट साईडला 0. ठीक आहे. गिवन इक्वेशन आहे P इन ब्रॅकेट P+3 इक्वल टू 7. P इंटू P इज P², P इंटू 3 इज 3P, आणि हे 7सुद्धा लेफ्ट साईडला घेतो मी, -7 इज इक्वल टू 0. हे झालं स्टँडर्ड फॉर्ममध्ये इक्वेशन. पहिले क्वाड्रॅटिक टर्म, नंतर लिनियर टर्म, नंतर कॉन्स्टंट आणि राईट साईडला 0 इक्वलच्या. आता याचं कंपॅरिझन करायचं. कंपेअरिंग विथ AX² + BX + C इक्वल टू 0. स्टँडर्ड फॉर्मसोबत याचं कंपॅरिझन करायचं. तर A इक्वल टू काय येईल? A म्हणजेच काय, तर X²चा कोएफिशियंट. या ठिकाणी व्हेरिएबल P आहे म्हणून P² कोएफिशियंट काय येईल? 1. काहीच नाही म्हणजे 1. B इज Xचा मिडल टर्मचा कोएफिशियंट B. या ठिकाणी मिडल टर्मचा कोएफिशियंट आहे +3 म्हणजे फक्त 3. आणि कॉन्स्टंट म्हणजे C, तर या ठिकाणी कॉन्स्टंट आहे फक्त 7 नाही तर -7. ते सिंपल 1 मार्कचं उदाहरण, ज्यामध्ये आपल्याला दिलेलं इक्वेशन स्टँडर्ड फॉर्ममध्ये मांडायचं आहे. जसं प्रॅक्टिस सेटमधला सेकंड क्वेश्चन आहे आणि थर्ड क्वेश्चन त्याच टाईपचा आहे, पण स्टँडर्ड फॉर्ममध्ये मांडून पुढं ABCच्या व्हॅल्यूसुद्धा काढायच्या आहेत. तर याचा यूज करून तुम्ही क्वेश्चन नंबर 3 सॉल्व करू शकता. त्यानंतर मग एक्झाम्पल नंबर 2 दुसऱ्या टाईपचं. आता आपण रूट्सकडे जाऊया. रूट्स म्हणजे काय? क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स म्हणजे नेमकं काय? तर डेफिनेशन मी लिहून दिली तुम्हाला या ठिकाणी. व्हॅल्यूज ऑफ व्हेरिएबल विच सॅटिस्फाय गिवन इक्वेशन, म्हणजे व्हेरिएबलच्या अशा व्हॅल्यूज ज्या इक्वेशनला सॅटिस्फाय करतात. फॉर एक्झाम्पल आता मी एक इक्वेशन घेतो समजा एक, आणि त्या इक्वेशनमध्ये असलेल्या व्हेरिएबलच्या काही व्हॅल्यूज घेतो. जसं X² + 3X - 40 इक्वल टू 0. हे एक इक्वेशन आहे आणि आपल्याला समजा या समोर याच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. Xच्या ज्या आपल्याला चेक करायच्यात की रूट आहे की नाही. 1, 5 आणि -8. हे इक्वेशन आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन, आणि या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे हे रूट्स आहे की नाही ते चेक करायचं. आता कसं चेक करायचं? तर पहिले तर लिहायचं गिवन इक्वेशन. गिवन इक्वेशन इज आता दिलेलं इक्वेशन आहे स्टँडर्ड फॉर्ममध्ये असो की कॉम्प्लेक्स फॉर्ममध्ये असो काही फरक नाही पडत, असंच ठेवायचं. LHS ही आहे आणि RHS मध्ये तर 0च आहे. म्हणजे LHS मध्ये X ची व्हॅल्यू पुट केल्यानंतर LHS जर 0 येत असेल तर LHS विल बिकम इक्वल टू RHS, आणि ते त्या इक्वेशनचं रूट आहे. आणि रूट नसेल तर खाली लिहायचं इट इज नॉट रूट ऑफ गिवन इक्वेशन. पहिली व्हॅल्यू घेऊ आपण. फॉर X इक्वल टू पहिली व्हॅल्यू आहे 1. फॉर X इक्वल टू 1 जर घेतलं तर LHS काय येईल बघा. LHS इज X² + 3X - 40. RHS तर 0च आहे. आता आपल्याला
ही व्हॅल्यू पुट करायची x इक्वल टू 1, म्हणजे x ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी 1 ठेवायचं. x स्क्वेअर मीन्स 1चा स्क्वेअर, 3 इंटू x मीन्स 3 इंटू 1 मायनस 40. या ठिकाणी 1चा स्क्वेअर 1 प्लस 3 मायनस 40. 1 प्लस 3 इज 4 मायनस 40 इज मायनस 36. RHS तर 0 आहे, मीन्स LHS इज नॉट इक्वल टू RHS. लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड इक्वल झाली नाही, आणि त्यामुळं x इक्वल टू 1 इज नॉट अ रूट ऑफ गिवन इक्वेशन. दिलेल्या इक्वेशनचं एक रूट x इक्वल टू 1 हे होणार नाही. जशी आपण x इक्वल टू 1 ही व्हॅल्यू चेक केली, तशीच आता x इक्वल टू आपण पुढची व्हॅल्यू 5 जी आहे ती चेक करू. तर बघा मग x इक्वल टू 5 साठी कसं लिहिता येईल. सेकंड, फॉर x इक्वल टू 5 अगेन LHS इज x स्क्वेअर प्लस 3x मायनस 40 आणि RHS इज 0. Here 5 square 3 into x means 3 into 5 minus 40. 5 square is 25 plus 5 3s are 15 minus 40. 25 plus 15 is 40. 40 minus 40 which is 0. Here LHS become equal to RHS and therefore x equal to 5 is a solution of given equation. पहा या ठिकाणी LHS आणि RHS इक्वल आलं आणि म्हणून हे सोल्युशन आहे. तिसरी व्हॅल्यू घेतो मी आता. फॉर x इक्वल टू तिसरी व्हॅल्यू होती -8. अगेन LHS इज x स्क्वेअर प्लस 3x मायनस 40 मायनस 8 स्क्वेअर प्लस 3 इंटू -8 मायनस 40. 64 मायनस 24 मायनस 40. 64 minus 24 is 40. 40 minus 40 is 0. RHS is also 0 and here is also LHS become equal to RHS and x equal to -8 is a root of किंवा solution of. solution हा शब्द न यूज करता रूट यूज करायचं. रूट ऑफ गिवन इक्वेशन. तर अशा प्रकारे आपल्याला दिलेल्या इक्वेशनचे रूट आहे की नाही, दिलेली व्हॅल्यू इक्वेशन सोबतची ती चेक करता येते. कॅल्क्युलेशन व्यवस्थित करायचं. प्रोडक्ट, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन या स्टेपमध्ये जेव्हा आपण सबट्रॅक्शन करतो किंवा लेफ्ट टू राईट जाताना जी क्रिया अगोदर असेल तीच करायची. भरपूर मुलं या ठिकाणी चूक करतात. जसं या ठिकाणी सुद्धा जर 15 मायनस 40 गेलं तर होते -25 आणि असंही सोडवता येते. पण या ठिकाणी 24 मायनस 40 करतात मुलं, हे मायनस विसरून जातात. 24 मायनस 40 पुन्हा एकदा आन्सर वेगळं येतं आहे 16 आणि -16 आणि मग उदाहरण चुकून जाते. ठीक आहे.